सुरुवातीलाच बातमी आहे अंगारकी चतुर्थीची। आज मंगळवार आहे, नवीन वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी सकाळपासूनच गर्दी केली। सुमारे 5 ते 6 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। अंगारकी निमित्त राज्यामधले सर्व गणेश मंदिरं ही फुलांनी सजून गेलेली आहेत। आपण सिद्धिविनायक मंदिरातली ही दृश्य पाहतोय। गणपती बाप्पाचा गाभारा सुद्धा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत सिद्धिविनायक मंदिरातून जोडला गेलेला आहे। महेंद्र, कशा पद्धतीने सध्या तयारी करण्यात आलेली आहे अंगारकी चतुर्थीची आणि गणेश भक्तांमध्ये कसं वातावरण आहे? मुंबईकरांचं जे ते आराध्य दैवत म्हणून सिद्धिविनायकाची ओळख आहे। मुंबईकर जेव्हा काही अडचणीत असतो तो सिद्धिविनायकाचा धावा करत असतो आणि आज जे ती वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी, या वर्षात 3 अंगारकी संकष्टी आहेत, त्यातली ही पहिली अंगारकी संकष्टी आहे। म्हणून या मंदिरात जे आहे ते मोठ्या प्रमाणे भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मी माझा कॅमेरा पर्सन जो आहे तो मनोज सोलंकी याला सांगेन की थेट दर्शन आहे ते जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच जे आहे ते मंदिरात भाविकांनी दर्शनाला जी आहे ती रांग लावायला सुरुवात केली होती आणि आता पहाटेपासून जे आहे ते दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। त्याचबरोबर या ठिकाणी मंदिराच्या वतीने जर पाहिलं तर आपण बंदोबस्त, सुरक्षा बंदोबस्त आहे तो पोलिसांचा ठेवण्यात आलाय आणि या ठिकाणी ज्या भाविकांना गणपती बाप्पाचा जर अभिषेक करायचा असेल तर त्याही ची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। मंदिराचे जे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत सदा सरवणकर, हेही या ठिकाणी आपण पाहतोय तर पूजा करताना दिसत आहेत। गणपती बाप्पाचं जे ते अभिषेक करताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी फुलांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। एकंदरीत ही वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी आहे आणि या निमित्ताने जे आहे ते गणपती बाप्पाच्या भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी जे आहे ते मंदिराच्या संस्थेच्या वतीने जे आहे ते भाविकांसाठी दादर स्टेशन पासून मंदिरापर्यंत जे आहे ती वाहनाची सोय करण्यात आली आणि भाविकांची पुरेपूर काळजी घेण्याचाही प्रयत्न जो आहे तो मंदिर संस्थांकडून करण्यात येतोय। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर हे भक्तांनी सुद्धा फुलून गेलेलं आहे।